बजाज फायनान्स कंपनीमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून एका 38 वर्षीय इसमानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। या घटनेबाबत मयताच्या नातेवाईकांनी निवेदन देऊन न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। मयत राहुल पुजारी हे विमाननगर पुणे येथील बजाज फायनान्स कंपनीच्या विमाननगर शाखेमध्ये कार्यरत होते। काही दिवसांपूर्वी त्यांचे प्रमोशन झालं होतं, परंतु ज्या शाखेमध्ये ते कार्यरत होते त्या शाखेमधील वरिष्ठ अधिकारी के केणी यांनी त्यांना वेळोवेळी मानसिक त्रास दिलाय। त्यानंतर राहुल पुजारी यांनी त्यांना सांगितलं देखील की साहेब, मला हे काम जमणार नाही, मला दुसरं काम द्या। तेव्हा के केणी यांनी पुजारी यांना काम जमत असेल तर कर, नाहीतर कामाचा राजीनामा देऊन टाक आणि घरी जा असं उत्तर दिलं। त्यानंतर काही दिवस राहुल पुजारी हे अत्यवस्थेमध्ये आणि टेन्शनमध्ये राहू लागले। याविषयी त्यांनी पत्नी मयुरीला देखील याबाबत कळवलं होतं, परंतु के केणी या साहेबांचा दबाव आणि कामावरनं काढून टाकू अशा धमक्या आणि वेळोवेळी मानसिक त्रास दिला गेला। या कारणामुळे राहुल पुजारी यांनी 17 जानेवारी रोजी त्यांच्या राहत्या घरामध्ये वाघोली पुणे इथे फाशी घेतली आहे आणि आपली जीवनयात्रा संपवली आहे। त्यांच्या या आत्महत्येमुळे त्यांच्या पत्नी आणि आई वडिलांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी 20 जानेवारी रोजी बजाज फायनान्स शाखा राहुरी इथे आंदोलन करण्यात आलं। राहुल पुजारी यांच्या पत्नी मयुरी पुजारी यांनी विमाननगर येथील के केणी यांच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि बजाज फायनान्स कंपनीने माझ्या आणि माझ्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा आणि माझ्या लहान लहान मुलांना बालसंगोपनासाठी कंपनीमार्फत सर्व जबाबदारी कंपनीने स्वीकारावी असं निवेदन राहुरी येथील बजाज फायनान्स कंपनीच्या ऑफिसला देण्यात आलं। यावेळी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर जगधने, सुभाष पुजारी, अजय कदम, प्रसाद पुजारी, अजित गायकवाड तसेच सोपान पुजारी या सर्व नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी राहुरीमधील बजाज फायनान्स कंपनीचे ऑफिस बंद करून निषेध दर्शवला आणि पुजारी कुटुंबाला न्याय न मिळाल्यास पुढील काळामध्ये राज्यामधील बजाज फायनान्स कंपनीचे सर्व ऑफिस बंद करण्याचं आवाहन केलं आहे।